नमस्कार, सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ गजकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी मूवी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. शनिवारचा दिवस उजाडला, आपण चाललो ट्रेकला. ॲक्च्युली आज आपण शनिवारी तिकडे स्टे करणार आहे. एरियाचं नाव आहे अलिबाग. अलिबाग म्हणजे आपण 2 जलदुर्ग करायचा प्लॅन केला आहे. त्याच्यामध्ये एक जंजिरा, दुसरा पदमदुर्ग. तर जंजिरा मला आज करायचा आहे. इन्क्वायरी अजून पूर्णपणे मी काढली नाही, तिकडे कसं काय जायचं वगैरे, काय ते आतमध्ये बोटिंगची अवेलेबिलिटी कशी आहे ते. पण आम्ही तिकडे जाऊन तो सगळं एक्सप्लोअर करायचा प्लॅन आहे. सो सकाळचे 8:06 झाले आहेत. मी कुर्ला क्रॉस केलेला आहे. 3 आजच्या दिवसामधले आपले 3 व्लॉग बनणार आहेत. आजचा जो पहिला व्लॉग असेल तो असेल इथून ते अलिबाग बाईक राईड. त्यानंतर असेल दुसरा ज्याच्यामध्ये आपण जंजिरा एक्सप्लोअर करणार, जंजिरा किल्ला एक्सप्लोअर करणार. आणि तिसरा पण त्या किल्ल्याचे ते जाण्याआधी स्पेशल सेपरेट बोट करून जावे लागते. सो त्याची अवेलेबिलिटी कशी असेल ते पहिले एकदा आपल्याला बघायला लागेल, त्यानंतरच बाकी सगळं पुढचं होईल. सो आपण प्लॅन केला आहे. प्लॅन कसा सक्सेस करायचा ते आपल्यावरच अवलंबून आहे, पण तिथल्या सिच्युएशनवर पण अवलंबून आहे. सो आपण आज जाऊया तिकडे आणि या दोन्ही किल्ले एक्सप्लोअर करून आपण उद्या संध्याकाळी म्हणजे दुपारनंतर आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहे. सो चला, चॅनलवर कंटिन्यू राहा, म्हणजे आपले दोन्ही येणारे तिन्ही ब्लॉग तुम्हाला कंटिन्यूस बघता येतील. खुर्च्या ब्रिजवर या लोकांनी स्पीड ब्रेकर लावलेत वरती, ब्रिजवरती. हा जो मोठा लांब लचक ब्रिज गेला आहे टुवर्ड्स वाशी साईडला, म्हणजे वाशीला ज्या मेन रोडला जॉईंट करतो त्या ठिकाणी. हा तिसरा स्पीड ब्रेकर होता मी ज्या ठिकाणी आलो. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 स्पीड ब्रेकर लावलेले आहेत त्याने. काय नियोजन आहे कुणास ठाऊक, आणि ते पण वरती ब्रिजवरती. जंजिरा किल्ला मुंबईपासून 157 ते 160 किलोमीटरच्या आसपास आहे. आपल्याला इथून अप्रॉक्सिमेट 3.5 ते 4 तास लागणार जायला. आज आपण जो विचार केला आहे त्याप्रमाणे जर घडलं तर अतिउत्तम. म्हणजे आपण आज पहिले जाणार आहे, डायरेक्टली आपण जाणार जंजिरा किल्ल्याच्या इथे. तिथे गाडी लावणार, जंजिरा किल्ला एक्सप्लोअर करणार आणि त्यानंतर आपण स्टेचं शोधणार आहे असा विचार केला आहे. पण तिथे जाऊन जर आपल्याला लगेचच तिथे होमस्टे वगैरे काय मिळालं तर आपण तिथे पहिला तिथे जाणार आणि त्यानंतर मग जंजिरा किल्ला एक्सप्लोअर करायला जाणार. सो बघू आपण कसं काय आपल्याला जमतं आहे ते. तर मी तुम्हाला अपडेट करतच जाईन. सो आता आपल्याला 8:17 झाली. वाशीच्या रोडला आपण चालू केलं आहे जायला. 3 तास 10 मिनटं अजून आपल्याला गुगलमध्ये दाखवते. पण आपण थांबत जर गेलो, मध्ये नाश्ता वगैरे करत गेला तर अजून पकडा अर्धा तास जास्त. म्हणजे जर 3.5 तास गुगल मतान दाखवले तर आपल्याला 4 तास लागणार जायला, एवढं नक्की. आणि आपण पोहोचणार आहे 11:26 गुगल मतं दाखवते, म्हणजे 12ला. आपण समजूया की 12ला पोहोचणार. 6 वाजेपर्यंत जंजिरा किल्ला एक्सप्लोअर करून आपल्याला खाली यायचं आहे. ॲक्च्युली 4 वाजेपर्यंत तिकीट तिथले, म्हणजे मी लोकलला विचारलं आहे का, तर ते बोलले की 4 वाजेपर्यंत फक्त तिकीट काउंटर चालू असतं जे जायला जातं आतमध्ये. 4 नंतर काउंटर बंद होतं, तिकीट दिली जात नाही कोणाला. पुणे स्ट्रेट JNPT पणजी राईटला आपल्याला इथून जायचं राईटने. अलिबाग राईट, JNPT गोवा पुणे. सो आपल्याला हा DMartच्या इथून आपण जो अर्नाळ्या किल्ल्यासाठी जसा राईट घेतला होता तसा हा आहे राईट. या राईट नंतर आपण घ्यायचं आहे लेफ्ट. लेफ्टला एवढं ट्रॅफिक का.
आपल्याला समोर तिथे कर्नाळा किल्ला दिसतोय. तर आता एंट्री गेटमध्ये मी तुम्हाला दाखवून देईन. म्हणजे पनवेलच्या इथे जेव्हा आपल्याला डीमार्टच्या इथून आपण राईट मारतो, राईट मारल्यानंतर आपल्याला कर्नाळा किल्ला लागतो पहिला. हा कर्नाळा किल्ला खूप जवळ आहे. मुंबईवरून ज्यांना करायचं असेल ना त्याने कर्नाळा किल्ला करू शकता. मी ऑलरेडी माझा व्हिडिओ बनवलेला आहे कर्नाळ्याचा. जर कुणाला बघायचं असेल तर जरूर बघून घ्या तुम्ही. कर्नाळा पक्षी अभयारण्य चालू झालं आहे. इथूनच ना एक लेफ्टला रोड जातो खाली. तो रोड आपल्याला घेऊन जातो कर्नाळा किल्ल्याला. इथे ना आता 2 गाड्या झाल्या आहे, बंद पडलेल्या आहेत. ही एक पहिला ट्रक झाला आणि तो तिकडे मागे एक होता ट्रक. म्हणजे या रोडला गाडी चालवताना सावकाश सांभाळून चालवावं. त्या व्यतिरिक्त हे बघा इथे माकडस आहेत. त्यांना ना इथे खायला घालून जातात माणसं. ॲक्च्युली असं करणं योग्य नाही आहे माझ्या मते. कारण ते लोक नंतर ना रस्त्यावर येतात आणि इथून गाड्या सुसाट असतात. सो ॲक्सिडेंट होऊन त्यांच्या जीवाला धोका असतो. सो त्यामुळे इथे कोणी घालू नये असं माझं मत आहे. इथून कर्नाळा किल्ल्यासाठी खालती जायला एंट्री आहे. या बाजून जाऊ शकतो आपण खालती. आणि इथे सर्व ठिकाणी माकड बसलेले आहेत. इथून राईट टर्न, लेफ्ट टर्नसुद्धा आहे. हा बघा, हा लेफ्ट टर्न आहे. इथून सुद्धा आपण खाली जाऊ शकतो कर्नाळा किल्ल्यासाठी. मी ना ॲक्च्युली तिथून गेलो नाही, कुठून वडखळ नाक्यावरून गेलो नाही. मला जायचं मुरुड जंजिऱ्याला. पण वडखळवरून जर आपण खालती अलिबागला गेलो असतो आणि अलिबागवरून जर आपण कोस्टल रोड घेतला असता तर तो एक नंबरचा सीन होता. म्हणजे एवढं मस्त वाटलं असतं तिकडून जायला. पण कोस्टल रोडने काय होणार होतं, आपल्याला टाईम थोडा जास्त लागला असता. कारण तिकडे रस्ते खराब असतील. मोस्ट प्रॉब्ली समुद्रकिनाऱ्याच्या बाजूचे रस्ते जे ना हे खडबडीत असतात जास्त करून. म्हणजे फुल सुसाट नसतात. आता हा आपण चाललो आहे रोडने, एकदम हायवेने चाललो आहे. त्यामुळे आपण तेवढ्यात लवकर पोहोचू इथून. त्यामुळे आपण तिकडे गेलो नाही. प्रयत्न करणार आहे मी की येताना कोस्टल रोड घेणार आहे. ॲक्च्युली तो मी व्हिडिओ बनवणार नाही आहे. पण तो कोस्टल रोड करत मी यायचा प्लॅन केला आहे. अलिबागपर्यंत यायचं मुरुडपासून आणि तिकडून नंतर मग वरती आपल्या बाजूला मुंबई टुवर्ड्स मुंबईला यायचं, असा सर्व प्लॅन केला आहे. सो बघूया ते कसं कितपत परफेक्ट होते काम आपलं. आणि हा रोड रुंदीकरणाचं काम चाललं आहे. इथपर्यंत खूप मस्त होता रोड. म्हणजे आपण वडखळ क्रॉस केल्यानंतरपर्यंतचा रोड एकदम सुंदरच होता. आणि आता थोडंसं डायव्हर्जन लागले सर्व ठिकाणी, कारण काम चाललं आहे रस्त्याचं. मला असं वाटलं होतं की गणपतीला आपण ऑगस्टला गावाला जाणार तर त्यापर्यंत रस्ते बऱ्यापैकी कंप्लीट होतील. पण नाही, अजून बऱ्याच ठिकाणी काही ना काही चालूच आहे काम. सो अजून 1-2 वर्ष जाण्याचे चान्सेस आहेत. एक नेहमीचीच गोष्ट सांगण्यासारखी, गुगल मताने मला गल्ल्यागोळ्यातनं आणलं असं वाटतंय मला. कारण आता हा रोड मी हायवे सोडला आणि हायवेवरून आतल्या बाजून आलो आहे. जो गुगल मताने मला दाखवला आहे. मला त्या एरियाचं नाव नाही येत आहे, पण पधेरी रोहा रोड, पेजरी रोहा रोड समथिंग काहीतरी दाखवत आहे. 1 तास 14 मिनटं बाकी आहेत अजून. आणि हा सर्व असा गोंधळ असतो गुगल माताचा. ती शॉर्टकटच्या वेळेने आपल्याला घेऊन जाते खरं, पण कधी कधी काय कळून येत नाही कुठल्या रोडने आपण जातो ते. आपण आपलं चालत राहायचं. आता आपल्याला गुगल माता दाखवते नागोटणे रोहा रोड आणि हा आतूनच गेलेला रस्ता आहे. बरीचशी वळणं दाखवलेत गुगल मातामध्ये. मॅप तर असा गोंधळ आहे नुसता पूर्ण, आतल्या बाजून. पण छान आहे. कुठल्या तर नवीन रोड एक्सप्लोअर करतोय असं वाटतंय मला. पण गाड्या पण खूप या रोडला आहेत. पण हा रोड परफेक्ट असू शकेल. याच रोडनी गुगल माता सर्वांना घेऊन जात असेल. रेल्वे फाटक. कोणती गाडी आहे? रत्नागिरी.
रेल्वे फाटक उघडले आहे, 2 गाड्या गेल्या लाईनीमध्ये. कलिंगड पडले, कलिंगड. ओ मा कसम. इथून मुरुड 25 किलोमीटर आहे. मॅपमध्ये मला तो रोड दाखवला होता तिकडून, आणि तो आहे 40 किलोमीटर. ॲक्च्युली गुगल मला खरोखर कधी कधी खूप कन्फ्यूज करून सोडते आपल्याला की कुठून जायचं आणि कुठून नाही. ते ऑलरेडी इकडचा रोडचा मॅप दाखवला होता, इकडे ॲरो इकडेच दाखवला होता, पण मला ती घेऊन चालली होती त्या बाजूने, जो लॉंग रूट आहे. ॲक्च्युली लोकलला विचारल्याशिवाय नाही होत, आपल्याला इकडे लोकलला विचारायलाच लागतं. आता मी इथे लोकलला एका गृहस्थाला विचारलं, त्याने मला सांगितलं की या रोडने जा, हा 25 किलोमीटर आहे आणि तो मला वाटतं अप्रॉक्सिमेट 40 किलोमीटर आहे, लॉंग रूट आहे तो. सो त्यामुळे मी या रूटने आलो. बापरे. आम्ही ना इकडे फर्स्ट टाइम आपण आलो ना, त्यामुळे कळत नाही आहे की रस्ते बरोबर आहेत की नाही आहेत ते. 40 मिनटं आपल्याला अजून लागणार आहेत. मी या आतल्या रोडने ॲक्च्युली आलेलो आहे. तसं बघायला गेलं तर गुगल माताने दाखवलेला रोडच आहे हा. 25 किलोमीटर आपल्याला अजून दाखवत आहे. काही ठिकाणी रस्ता थोडासा खराब होता, आता हा रस्ता एकदम चांगला झाला आहे. डांबरीकरण आहे, प्युअरली डांबरीकरण. सुंदर रोड. वाव, इथे एक सुंदर असं मंदिर आहे. हे मंदिर कुणाचं आहे? सुंदर वाटतं मंदिर बघा, पूर्ण कलर केलेलं मंदिर आहे. श्री राधाकृष्ण मंदिर. बाजूला बाहेर मस्त एक सिंहाचे फोटो आहेत, फोटो इन द सेन्स स्टॅच्यू आहेत. जंजिरा किल्ल्याकडे जायला 5 मिनटं अजून इथून आपल्याला ड्राईव्ह करायचं आहे. लेफ्टला पूर्ण समुद्र लागला आहे. लेफ्टला समुद्र पूर्ण लागला आहे. बघूया कसा रोड आहे तो ॲक्च्युली. आपल्याला किल्ला दिसायला लागला आहे. बऱ्यापैकी बोटी आहेत. वा, अमेझिंग. 2 मिनिटाच्या अंतरावर किल्ला राहिला आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला पार्किंग शोधायची आहे, त्यामुळे किल्ल्यावर जायला कुठून आहे? इथून लेफ्टला. ओके, पार्किंग इकडे आहे. ओके ओके, थँक्यू. किल्ल्याला पार्किंग इथे आहे. बाईकची पार्किंग बघूया, आपण शोधूया इथे. ओके, या बाजूला बाईक पार्किंग आहे. किल्ल्यावर जायला माणसं एकदम भयंकर आलेली दिसतात, गाड्याच गाड्या तिथे. पार्किंग पार्किंग. उतर जरा तू. ओके, इथे गाडी पार्क करतोय आपण. आहे ओके. हाँ, 3 गाड़ी साथ में? नहीं नहीं, एक ही है. 20 रुपये दो. पार्किंग लावले. गाडीची पार्किंग आहे 20 रुपये. ठीक आहे, पे करूया इथे आणि आपण जाऊया किल्ल्यावरती. तुम्हाला एक 5 मिनटामध्ये मी ट्रेकिंगच्या अवतारामध्ये भेटतो.